श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव दत्त. श्री नवनाथ कथासार अध्याय 39. चरपटीनाथांचा पराक्रम. मंडळी, अध्यायाच्या ठिकाणी आपण चरपटीनाथाच्या पराक्रमाची एक सुमधुर अशी कथा ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, नवनाथाच्या प्रत्येक अध्यायाच्या कथनाचं, पठणाचं, नवे नवे श्रवणाचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि 39व्या अध्यायाच्या पठणाच्या, श्रवणाच्या आणि वाचनाच्या माध्यमातून सुद्धा जर आपलं एखादं जुनं वादंग, एखादी जुनी लढाई, जुनी कोर्ट कचेरीचा वाद सुरू असेल तर त्याच्यामध्ये विजय निश्चिती नक्की होते. आणि अशी ही सुमधुर कथा या अध्यायाच्या ठिकाणी आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आदिनाथा, कर्पूर वर्णावृघ भूषता, बोलवी पुढे ग्रंथार्था, नवरसादी कृपेने. मागील अध्यायी केले कथन, चरपटीचा होऊनी जन्म, दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला. उपरी एकादश नाथापासून 84 सिद्ध झाले पूर्ण, तयाचे सांगितले नाम यथाविधी करुनिया. मंडळी, गेल्या अध्यायाच्या ठिकाणी आपण चरपटीनाथांचा जन्म, दत्त दीक्षा याबद्दलची एक सुमधुर अशी कथा ऐकली होती. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मीननाथ, चौरंगीनाथ, आडबंगीनाथ यांच्यानंतर चरपटीनाथांचा हा जन्म झाला. आणि चरपटीनाथ पुढे तीर्थाटन करत करत पुढे फिरू लागले. विविध क्षेत्रांना भेटी देऊन पृथ्वी प्रदक्षिणा त्यांनी केली. आणि स्वर्गातील जे काही तीर्थस्थान आहेत ते तीर्थस्थानं पाहण्याचं त्यांनी ठरवलं. आणि पुन्हा एकदा ते भस्त्रिकाश्रमाच्या ठिकाणी आले. तेथे भगवान शंकराचं दर्शन घेऊन व्यानास्त्राच्या साह्यानं ते सत्यलोकामध्ये गेले. आणि सत्यलोकामध्ये जाऊन त्यांनी ब्रह्मदेवापुढे जाऊन नमस्कार केला. ज्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि योगायोगानं त्याच वेळी नारद मुनीसुद्धा आणि त्याच ठिकाणी उपस्थित होते. नारद मुनींना त्या ठिकाणी चरपटीनाथांची सर्व कथा अवगत केली. आणि जी काही कथा आहे, जे काही जन्मापासूनची कथा आहे ती त्या ठिकाणी आणि ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेवांना चरपटीनाथांची ही सर्व हकीकत कळल्यानंतर अतिशय आनंद झाला. आणि हा नाथ आपलाच पुत्र आहे हे समजल्यानंतर ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पितृवात्सल्यानं त्या चरपटीनाथांना आपल्या जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं. आणि हे तुझी काय इच्छा आहे असं त्या ठिकाणी विचारलं. असं विचारता चरपटीनाथांनी त्यांनी सांगितलं की हे तात, मला आपल्या दर्शनाची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि आता स्वर्गाच्या ठिकाणी जे काही मणिकर्णिका स्थान आहे, या मणिकर्णिकाच्या तीर्थामध्ये माझी स्नान करण्याची इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी असं या ठिकाणी सांगितलं. हे सांगितल्याबरोबर ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं, हे बाळा, याच्यासाठी तुला इथं 1 वर्षभर राहावं लागेल. आणि या वर्षभराच्या कालावधीमध्ये जेव्हा कधी पूर्वपर्वणी येईल, अशी पुण्यपर्वणी आल्यानंतर आपण त्या ठिकाणी तुला तीर्थस्नानासाठी घेऊन जाऊ. आणि असं सांगितल्यानंतर चरपटीनाथानं ते कबूल केलं. आणि पुढे चरपटीनाथ त्या ठिकाणी राहू लागले. त्या ठिकाणी राहत असताना ते नारदाबरोबर खेळू लागले, बागडू लागले, नारदाबरोबर फिरू लागले. आणि असेच बरेच सारे दिवस गेले. बऱ्याच साऱ्या विद्या त्या ठिकाणी अवगत करून घेतल्या. असेच एक दिवस खेळत असताना, फिरत असताना नारद मुनी आणि इंद्रदेवांच्या भेटीसाठी इंद्रपुरीला आलेले होते. इंद्रपुरीला नारद आलेला असताना इंद्रदेवांनी नारदांना पाहिल्याबरोबर या ठिकाणी, हे कळी नारद, आज कोणती कळ लावायला या ठिकाणी आलेला आहात, अशा प्रकारे एक त्या ठिकाणी थट्टेच्या स्वरूपामध्ये नारदांना विचारणा केली. नारद मुनींना हे ते इंद्रदेवाचं बोलणं ऐकून अतिशय दुःख झालं. आणि ते दुःख आपल्या हृदयात ठेवून इंद्राला आपण काहीतरी धडा शिकवावा असं वरती हसण्यावरती नेऊन आणि मनामध्ये निश्चय केला. आणि ते शब्द, ते बोल मनामध्ये ठेवून आणि नारद मुनी सत्यलोकी परतले होते. जरी सत्यलोकी परतले असले तरी इंद्राचे ते बोल आणि त्यांना वारंवार आपल्या हृदयाच्या ठिकाणी बोचत होते. आणि एके दिवशी आपण या चरपटीनाथाकडून आणि इंद्रदेवाला धडा शिकवावा अशा प्रकारचा निश्चित करून ते मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी दिवस क्रमू लागले होते. असेच बरेच दिवस गेले. चरपटीनाथ आणि नारद त्या ठिकाणी फिरत बागडत होते. आणि असेच एक दिवस चरपटीनाथांना घेऊन नारद मुनी आणि इंद्रदेवाच्या नंदनवनाकडे निघाले. नंदनवनाकडे जात असताना नारद मुनी अतिशय वेगानं जात होते. परंतु चरपटीनाथ हे अतिशय हळूहळू जात असल्यामुळे आणि चरपटीनाथांना लवकर चालण्यासाठी नारद मुनी सांगू लागले. परंतु चरपटीनाथांनी सांगितलं, हे आमचा मनुष्य जन्म आहे आणि आम्हाला याच्यापेक्षा जास्त वेगानं जाता येणार नाही. तुमच्याकडे जर काही कला असेल, तुमच्याकडे काही उपाय असेल तर तुम्ही येऊ जावा अशा प्रकारे त्या ठिकाणी नारद मुनीला सांगितलं. आणि त्याबरोबर नारद मुनीनं जी काही गमन कला आहे, विष्णूनं दिलेली गमन कला, ही त्या ठिकाणी चरपटीनाथांना दिली. आणि आपल्याच वेगानं
जाता येईल किंवा भविष्यात काय घडतंय, कुठं काय चालू आहे हे पाहण्याचं जे काही ज्ञान आहे ते सर्व त्यांना अर्पण केलं आणि त्याच वेगानं आणि ते आता चरपटीनाथांना घेऊन नंदनवनाच्या ठिकाणी आले. नंदनवनाच्या ठिकाणी आल्याबरोबर पाहिलं तर अतिशय रमणीय अशी बाग, त्या ठिकाणी विविध प्रकारची फळं आणि लागलेली होती. आणि ही फळं पाहिल्यानंतर चरपटीनाथांनी नारदांना विचारलं की अतिशय सुंदर अशी फळं दिसतायत, आपण ही फळं या ठिकाणी खाऊयात का, तोडूयात का असं विचारल्याबरोबर नारद मुनींनी त्यांना होकार दिला. त्यांनी खूप सारी फळं तोडली, खाल्ली आणि त्या ठिकाणी फुलं देखील घेतली आणि फुलं घेऊन पुढे त्यांनी ती फुलं आणून ब्रह्मदेवाच्या पायावरती घातली. असाच हा रोजचा प्रकार सुरू झाला. बागेमध्ये रोज येऊन फुलं तोडू लागले. बागेमध्ये फळं तोडल्यानंतर जे काही पक्व शाखा होत्या त्या तुटून खाली पडत होत्या, फळाच्या बिया बागेमध्ये पडत होत्या आणि असं बरंच सारं नुकसान त्या ठिकाणी होत होतं. आणि हे त्या जे काही वनरक्षक होते त्यांच्या लक्षात आलं, परंतु कोण येतंय नुकसान करतंय, कोण येऊन जातंय हे काही कळेना झालं. आणि याच्यासाठी त्या वनरक्षकांनी गुप्त पाळत ठेवायला सुरू केली. गुप्त पाळत ठेवत असतानाच एके दिवशी त्या वनरक्षकांना चरपटीनाथ त्या ठिकाणी दिसून आले आणि ताबडतोब त्या वनरक्षकांना झडप घालून चरपटीनाथांना पकडून घेतलं. चरपटीनाथांना पकडलेलं पाहिल्याबरोबर नारद मुनी त्या ठिकाणी ताबडतोब पलायन करून ब्रह्मपुरीच्या ठिकाणी येऊन पाहतले. चरपटीनाथाला त्या ठिकाणी वनरक्षकांना पकडलेलं होतं आणि रोज येऊन वनाची नासाडी करतो, फळं तोडतो, फुलं तोडतो असं बोलून रागाच्या भरामध्ये आणि चरपटीनाथांच्या श्रीमुखामध्ये भडकवायला सुरुवात केली, हानमार करायला सुरुवात केली. आणि याचा अतिशय क्रोध असा चरपटीनाथांना त्या ठिकाणी आला होता. चरपटीनाथांना आलेल्या रागामध्ये त्यांनी आपल्या झोळीमध्ये जे काही भस्म होतं ते भस्म हातात घेतलं आणि ताबडतोब वाताकर्षण अस्त्र प्रेरून जे काही वनरक्षक होते त्या वनरक्षकांवरती टाकलं. वाताकर्षण अस्त्र टाकल्याबरोबर त्या वनरक्षकांचा श्वास कोंडला गेला आणि आहे त्या ठिकाणी ते श्वासाविना पडले, गतप्राण होऊ लागले आणि कासावीस होऊन त्या ठिकाणी व्याकुळ झाले. हे बाहेर असलेल्या हेराकडून त्या ठिकाणी समजून आलं. त्या हेराने ते पाहिलं आणि ताबडतोब आपली देखील हीच गत होईल असं पाहून तो इंद्रदेवाकडे धावत आला. त्यांनी बागेमध्ये झालेल्या त्या वनरक्षकाची परिस्थिती इंद्रदेवाला सांगितली की कोणीतरी एक बालक बागेमध्ये आलेला आहे आणि त्यांनी वनरक्षकावरती हल्ला करून त्यांना गतप्राण करून टाकलेलं आहे. इंद्रदेवांना देखील अतिशय क्रोध आला. बागेची अशी नासाडी, वनरक्षकांना गतप्राण केल्याची बातमी ऐकल्याबरोबर त्यांनी जी काही देवगणाची फौज आहे ही सर्व फौज त्या ठिकाणी त्या बालकाला पकडून आणण्यासाठी पाठवली. परंतु ही फौज येताच पुन्हा एकदा चरपटीनाथांनी वाताकर्षण अस्त्र त्या फौजेवरती टाकलं आणि आलेली जी काही इंद्रगणाची फौज होती ही फौज देखील श्वासोश्वास न घेता आल्यामुळे आणि त्या ठिकाणी व्याकुळ झाली आणि गतप्राण होऊ लागले. हा झालेला प्रकार जो आहे तो हेरांना पुन्हा एकदा इंद्रदेवांना सांगितला आणि ताबडतोब इंद्रदेवांनी विष्णू भगवान आणि शंकराचं साह्य मागण्यासाठी हेरांना त्या ठिकाणी पाठवलं. शंकर भगवान आणि विष्णूंना या ठिकाणी मदतीची हाक दिली आणि आपली शतकोटी गणसेना घेऊन शंकर भगवान इंद्रासमेत स्वतः त्या ठिकाणी अमरापुरीला आले. नाथाने त्यांनाही गलित मात्र करून धरणीवरती पाडलं आणि त्यावेळी आपल्याला डिवसणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची ही दारुण अवस्था पाहून नारदांना हसू आवरेना. हे भयंकर असं वृत्त शिवदूतांनी श्री विष्णूंना सांगितलं. तेही गरुडावरती बसून 56 कोटी देवगणासह त्वरेनं अमरापुरीला दाखल झाले. ते पाहून नाथानं मोहनास्त्रानं विष्णूची सर्व आयुधं जड केली आणि वाताकर्षण अस्त्र टाकून त्यांच्या गणाचीही शंकराच्या गणाप्रमाणेच अवस्था करून टाकली, गत केली. हे पाहून संतापलेल्या विष्णू भगवानानं चरपटीनाथांवरती सुदर्शन चक्र भिरकावलं. मंडळी, हे सुदर्शन चक्र आलं मात्र पिंपलायन नारायणाचा साक्षात याच्यामध्ये अवतार असल्यामुळे, विष्णूचाच हा अंश असल्यामुळे चरपटीनाथाला वंदन करून ते सुदर्शन चक्र पुन्हा एकदा जाऊन विष्णू भगवानाच्या उजव्या हातामध्ये जाऊन बसलं. आणि मग चरपटीनाथांनी वाताकर्षण अस्त्राच्या माध्यमातून विष्णू भगवानाची आणि शंकर देवाची सर्व आभूषणं आयुधं घेतली आणि ते आयुधं घेऊन ते पुन्हा एकदा ब्रह्मदेवापाशी निघून गेले. त्यांनी विचारलं असता झालेली सर्व हकीकत ही चरपटीनाथांनी ब्रह्मदेवांना सांगितली आणि ब्रह्मदेवाने हे सर्व ऐकल्यानंतर त्यांना अतिशय चिंता निर्माण झाली. त्यांनी चरपटीला त्या ठिकाणी आदेश दिला, हे बाळा, त्याआधी सर्वांना सावध कर, अन्यथा मलाही मारून टाक, अशी समज या ठिकाणी दिली. आणि तेव्हा चरपटीनाथ त्या ठिकाणी अमरापुरीला गेले आणि वाताकर्षण अस्त्र काढून वादप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केलं आणि सर्व जे काही गण होते, सर्व जे काही दूत होते, अशा दूतांना संजीवनी मंत्रानं जिवंत केलं.
मग ब्रह्मदेवानं त्यांना हरिहराच्या चरणावरती घातलं आणि झालेली जी काही हकीकत आहे ती हकीकत त्या ठिकाणी सांगितली. विष्णू भगवानाची, शंकराची जी काही आभूषणं आयुध होती ती चरपटीनाथानं त्यांना परत दिली आणि चरपटीनाथ त्यांच्यासोबत या ठिकाणी सर्वांचा नमस्कार करून सर्वांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी परत ब्रह्मदेवाबरोबर स्वगृही परतले. या घटनेनंतर नारद इंद्राकडे गेले आणि म्हणाले, देवा, आपणावर हे जे संकट ओढावलं ते कोणत्या कळीच्या नारदामुळे झाले हे आम्हाला सांगू शकाल का? आणि अशा प्रकारे आम्ही प्रेमानं पुन्हा तुम्हाला भेटावयास येतो तेव्हा तुम्ही कळलाव्या नारद म्हणता आणि म्हणून आमची उपेक्षा करता, हे बरोबर नाही असं त्या ठिकाणी बोलले. आणि हे बोलल्याबरोबर इंद्रदेवांना झालेला प्रकार सर्व लक्षात आला आणि त्यांनी नारदाचा गौरव करून चरपटीनाथाच्या पराक्रमाची खूप स्तुती केली. पुढे एका पर्वणदिनी ब्रह्मदेव नाथासह मनकर्णिकेच्या स्नानास गेले आणि त्यांची जी काही मनकर्णिकेच्या स्नानाची इच्छा होती ती पूर्ण झाली. मंडळी, चरपटीनाथाच्या या मनकर्णिकेच्या स्नानाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर चरपटीनाथ पाताळातील सर्व स्थाने पाहण्यासाठी पुढे निघून गेले. बळीराजाची भेट घेतली आणि तिथून पुन्हा पृथ्वीवरती येऊन पुढील जे काही आपलं तीर्थाटन असेल, महीचं भ्रमण असेल ते त्या ठिकाणी करू लागले. आणि अशी सुमधुर अशी कथा 39व्या अध्यायाच्या ठिकाणी आहे. म्हणजे याच्या पुढील जी कथा असेल ती कथा आपल्याला 40व्या अध्यायाच्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. करुणी भोगावतीचे स्नान सप्त पाताळ दृष्टी पाहून बळीराजाच्या स्वगृही जाऊन वामनाते वंदिले. बळीने करुणी प्रथम आतिथ्य बोळविला चरपटीनाथ यावरी इच्छा पूर्णनाथन भ्रमण करी महिसी. ऐसी कथाई सुरस कुसुम माळा ओपी त्यास कवी मालू श्रोती आसन भावे करुणी अर्पितसे. नरेरिवंशी धुंडी सूत अनन्य भावे संता शरणागत मालू ऐसे नामदेहा प्रतन ज्ञानकृपे मिरवतसे. स्वस्ती श्री भक्ति कथा सार समंत गोरक्ष काव्य किमागार सदा परिशोत्त भाविक चतुर 39 ते अध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री जय गुरुदेव दत्त.